नमस्कार, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. हा जो कार्यक्रम होता तो परवाचा होता, हळदी कुंकवाचा, आणि हा उजाडला आहे दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी चहा अंघोळ वगैरे आवरून मी सकाळी स्वयंपाकाच्या नादाला लागले. पण घरात पडलेला प्रसार आम्हाला विचारतो एक प्रश्न की बाई मला कधी व्यवस्थित ठेवणार. पण मी स्वयंपाक जरी करत असले तरी माझ्या डोक्यात आजच्या दिवसाचं प्लॅनिंग सुरू आहे. कारण आज आहे आमच्या घरच्या बाळाचं एका बारसं. मला तिकडं पण जायचं आहे. मी पटापटा कामावरायच्या नादाला लागले. हाय, हॅलो, नमस्कार. मी पल्लवी स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. इतके दिवस झाले व्हिडिओ करते, मला कॅमेरा समजा ना कुठं बघायचं. तर तुम्ही आता आमच्या घरचा पसारा बघितलाच असेल. घराचं रिनोव्हेशन चालू आहे. या रिनोव्हेशनच्या नादात मीच वर जाते काय मला आता असं वाटायला लागलं. कारण वर्षातून 2दा तरी काही ना काहीतरी घराचं काम चालू असतं. पण चालणारच. जसं आपल्या जवळ येतं पैसे तसं आपण करत असतो. तर काल होता हळदी कुंकवाचा कार्यक्रम, आणि काल घरातल्या कामामुळं मला तिथे लवकर जाता आलं नाही. तिथं होता माझा सत्कार. असं काही एवढं मोठं काम केलेलं नाही की मी सत्कार माझा भावा, पण जाऊ दे, काहीतरी कारण आहे त्याच्यामुळे माझा तिथे सत्कार होता आणि मला तिथे जाताच आलं नाही. मी अर्धा कार्यक्रम संपल्याच्या नंतर गेली आणि घरातलं काय आवरतच नाही. आणि मिस्टर मला ओरडायला लागले की एवढं घरात काम काढले आणि तू अजून सुद्धा शिलाईची कामं का घेते. पण त्यांना कोण सांगणार की जो घरचा बारीक सारीक खर्च आहे तो शिलाईवरच चालतो. पुरुष माणसांना यातलं काय समजत नाही, आम्हा बायकांनाच कळतं यातलं. कारण बारीक सारीक गोष्टींचा विचार पुरुष जास्त करत नाहीत, बाईच करते. तर मला म्हणतात तुझ्या रोजच्या काय म्हणजे शिवायला वेळ मिळतच नाही, तर रोज घेऊन कशाला ठेवते. पण मी जे शिलाईचं काम आलेलं आहे ते व्यवस्थित ठेवलंय. सगळ्या सेफ आणि सिक्युअर जागा म्हणजे गोण्या, हो की नाही. हे बघा कार्टून शाळेला जाणारच नाही. का नाही जाणार. आणि आज पण अजून एक कार्यक्रम आहे आमच्या घरी, म्हणजे माझ्या नातवाचं बारसं. अजून पण मी त्याला काही कारणास्तव बघायला नव्हती गेली. तर म्हटलं डायरेक्ट बारशातच जावं म्हणून नाही गेले. तिकडं पण जायचं आहे, घरात पण काम आहे. बघू आता कसं काय होतं. असं म्हणतं की करणाऱ्याला खूपच काम आहे आणि न करणाऱ्याला काहीच काम नाही. तर न करणाऱ्याला काहीच काम नाही याचा अर्थ असा की जो जसा आहे तो तसाच राहणं पसंत करतो. त्याला त्याच्या आयुष्यामध्ये चेंजेस पाहिजेत असं नसतं. पण ज्याचं क्रिएटिव्ह माइंड असतं किंवा ज्याला असं वाटतं की सतत आपली परिस्थिती बदलावी, म्हणजे अपेक्षा जास्त ठेवणं चुकीचं आहे माहिती आहे, पण अपेक्षा काहीच न ठेवणं हे पण चुकीचं आहे. जर आपण कुठली इच्छाच ठेवली नाही तर आपल्याला स्वप्नसुद्धा काही चांगले पडणार नाही. म्हणून काहीतरी करत राहायचं. म्हणून मी रोज काहीतरी करत असते, काहीतरी म्हणजे काम करत असते, किंवा काहीतरी डोक्यात माझा विचार चालू असतो की आता आपण काय करावं, म्हणजे आपल्या परिस्थितीमध्ये जरा फरक येईल किंवा काय. असं काय नाही की एवढी वाईट परिस्थिती आहे बाबा चला हिचं काय नाही न केलं तर काय चालणारच नाही, असं काही सुद्धा नाही आहे. पण मला स्वस्थ बसायला आवडत नाही. त्यामुळे काहीच न करता बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. प्रत्येकानंच काही ना काहीतरी केलं पाहिजे. असं पण तसं पण आता प्रत्येकाला आयुष्यमान कमीच आहे. उगाच नुसतं जगून एखाद्या जनावरापेक्षा मरून जाण्यापेक्षा माणूस म्हणून जन्माला आलोय तर काहीतरी करून दाखवावं, या वृत्तीचा माझा स्वभाव आहे.
अशा पद्धतीने मी आजचा माझा ब्लॉग संपवते. जिकडे तिकडे चोहीकडे सगळीकडे पसारच पसार. टाटा. तर अशा प्रकारे मी सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरून मी आता कपडे भांडी पण आवरून घेतले. आणि आज मुलांचं शाळेला जायच्यामुळे वर्षासाठी आपल्या इथं ह्या मॅडमांचा मेकअप चालू आहे आणि माझा पण थोडाफार झाला आहे. आता आम्ही इथं पोहोचलो बारशामध्ये. बारशाचा कार्यक्रम उरकून मी आले घरी आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक. तर चला आपला युनिफॉर्म घालायची वेळ झाली. टाटा बाय बाय.